गोलोक एव निवसत्यखिलात्मभूत। गोलोकातही वृंदावन, मथुरा, द्वारका अशी स्थाने आहेत. रसराज गोपीजन वल्लभ श्रीकृष्ण गोलोक वृंदावनामध्ये निवास करतात, तर द्वारकाधीश श्रीकृष्ण द्वारकालोकात निवास करतात. पंढरपूर ही दक्षिण द्वारका भूवैकुंठ आहे. सृष्टी रचनेत गोलोक वृंदावनाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. श्री ब्रह्मसंहितेत उल्लेख आहे. गोलोक नाम्नी निजधाम्नी तले च तस्य देवी महेश हरिधामसु तेषु तेषु. म्हणजे गोलोक वृंदावनाखाली क्रमश वैकुंठलोक, महेशधाम आणि देवीधाम आहे. भगवंताच्या असीम सृष्टीमध्ये भौतिक जगत एक अल्पसा भाग आहे. हरिधाम कृष्णलोक नावाने जाणले जाणारे हे दिव्य देदीप्यमान असे धाम आहे. त्याचे तेज अपरिचित आहे. या धामात असंख्य देदीप्यमान लोक आहेत. ते स्वयंप्रकाशित आहे. त्याला आपण वैकुंठ म्हणतो. हरिधामाचे अधिष्ठाता भगवान हरी आहेत. इतर अधिष्ठाता देव मुक्तात्मे आहेत. हरिधामाच्या असंख्य ग्रहलोकांमध्ये भगवंताचे विभिन्न विस्तार आहेत आणि त्यांची नावेही वेगळी आहेत. देवीधाम भौतिक प्रकृतीच्या अंतर्गत असलेल्या ब्रह्मांडास देवीधाम म्हणतात. देवीधामाचे अधिष्ठाता विष्णू आहेत आणि ब्रह्मा, शिव आणि त्यांचे सहाय्यक आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणांद्वारे या धामांचे नियंत्रण होते. ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माण करतात. श्री विष्णू त्यांचे पालन करतात. शिव संहार करतात. भौतिक सृष्टीची उत्पत्ती आणि संहार भगवंताच्या इच्छेने होतात. भगवंतापासून वेगळे राहून भोगेच्छा धरणारे बद्ध जीव येथे राहतात. महेशधाम हरिधाम आणि देवीधामाच्या मध्ये महेशधाम आहे. निर्विशेषवादी दिव्यतेच्या अस्तित्वात एक होण्याची इच्छा करतात, तेव्हा ते महेशधामात जातात. भगवत भक्ती करून मनुष्य हरिधामात प्रवेश करतो. ज्ञानयोगी महेशधामात जातात, तर कर्मयोगी वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये शरीरे बदलून या भौतिक जगतात पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास बाध्य होतात. धन्यवाद.